नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. लाख मोलाच्या दहीहंडीवर शिवशक्ती व शिवनेरी पथकाने कोरले नाव. माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने यूथ फोर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या लाख मोलाची दहीहंडी महिला गटात डोंबिवलीच्या शिवशक्ती या गोविंद पथकाने तर पुरुष गटात तासगावच्या शिवनेरी या गोविंद पथकाने फोडली. डॉल्बीच्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई गोविंद पथकामध्ये लागलेली चढाओढ आणि जमलेल्या जनू समुदायाच्या उपस्थितीत ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी महिला पथकाने उपस्थितांची मने जिंकली. सुनील महाजन यांच्या निवासस्थानापासून दहीहंडी व ट्रॉफी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विनय महाजन, अजित मामा जाधव, तारदाळचे सरपंच सौ पल्लवी पवार, सतीश डाळ्या, भाऊसो आवळे, राहुल खंजिरे, रवी राजपुते, पैलवान अमृत मामा भोसले, अनिल डाळ्या, विनोद कांकाने, विठ्ठल चोपडे, शीतल दत्वाडे, भैरूलाल अग्रवाल, पवन टिबेटीवाल, भंवरलाल चौधरी, पूनमचंद दरगड, इंद्रजित लोह्या आदीसह राजकीय सामाजिक व्यापारी वर्गातील मान्यवर उपस्थित होते. दहीहंडीचे पूजन मदनरावजी कारंडे यांच्या हस्ते तर स्पर्धेचे शुभारंभ माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला सर्व संघांनी 6 थर रचत सलामी दिली. त्यानंतर चिठ्ठी टाकून संघांना हंडी फोडण्याची संधी देण्यात आली. यामध्ये सर्व संघांमध्ये चढाओढ सुरू होती. अखेर तासगावच्या शिवनेरी गोविंद पथकाने 8 थर लावत दहीहंडीवर आपले नाव कोरले, तर महिला गटात शिवशक्ती गोविंद पथकाने बाजी मारत दहीहंडी फोडली. शिवनेरी गोविंद पथकास 1,51,001 रुपये व आकर्षक ट्रॉफी, तर शिवशक्ती गोविंद पथकास 1,01,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी खासदार दर्शल माने, सुनील महाजन, रवींद्र माने यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेवेळी केसरी ढोल ताशा, पथक, DJ साऊंड, लक्षवेध लाईट, मनमोहक आतिषबाजीने स्पर्धेला वेगळीच रंगत आली होती. DJच्या तालात नाचून नागरिकांच्या बरोबर सुनील महाजन व रवींद्र माने यांनी आनंद घेतला. स्पर्धेच्या काळात रुग्णवाहिका सेवा व वैद्यकीय सेवा अथावी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने पुरवण्यात आली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्याच्या दीप्ती हलवाई यांनी केले.